हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 3 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं शिवा शिवलिंग उचलते आणि आणि मंदिराकडे घेऊन येते. शिवा शिवलिंग तिथे मंदिरात स्थापित करते. सगळ्यांना खूप आनंद होतो. शिवा आशूकडे जाते आणि आशू बोलतो, शेवटी महादेव आपल्या जागी स्थानपन्न झाले. तेव्हा आशू बोलतो, ओ मावशी, घ्या दर्शन आता. ह्याच महादेवांचं दर्शन घ्या ज्यांनी पार्वतीचा सन्मान केला. त्यांचं अर्धनारी नटेश्वराचंही रूप आहे. हेच महादेव जे आपल्या भक्तांवर प्रेम करतात, मग पुरुष असो वा स्त्री. आणि अशीच भक्त आपली शिवा आहे. तेव्हा आशू बोलतो, मावशी, तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे? तुम्ही अजून तिथेच अडकलायत. ही मुलगी असंच का वागते, तशीच का वागते, हेच का करते, तेच का करते. अहो, आता थोडंसं पुढे जा मावशी. आज जे झालं ना, त्याचा स्त्री म्हणून तुम्हाला अभिमान वाटायला हवा. तुम्ही टोमणे मारणं गरजेचं नव्हतं. काय, माझी बायको जशी वागते, जशी बोलते, ते मला मान्य आहे. मला अभिमान आहे तिचा. आणि काका, स्त्रिया आजकाल बऱ्याच पुढे गेल्या आहेत, प्रगती करतायत. त्यामुळे आता या देवधर्मात सुद्धा मान सन्मान त्यांना असावा असं मला वाटतं. आपण जर स्त्री जात पुरुष जात असा भेदभाव करत राहिलो तर समाज पुढे कसा जाणार? आज या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे शिवानी केलाय, पण फक्त जीर्णोद्धारच नाही तर समाजाला सुद्धा तिने संदेश दिलाय. हा संदेश समाजाने घ्यावा आणि पुढे जावं. शिवाला खूप भारी वाटतं. सगळे महादेवांचे पाय पडतात. तेव्हा गुरुजी बोलतात, शिवा, तू महादेवाची खूप मोठी भक्त आहेस. तुझी श्रद्धा आहे, तुझा नवरा तुझी ताकद आहे. ही गाठ साक्षात महादेवाने बांधली. तेव्हा गुरुजी बोलतात, भाऊ, खरं तर तुमचं आणि सीताईचं मला कौतुक वाटतं. मला एवढा विचार करणारी सून मिळाली आणि तुम्ही तिला मान्य केलं. बदल होणं खरंच महत्वाचं आहे. तिचं राहणीमान वेगळं आहे, तिचे विचार वेगळे आहेत, पण तिचे संस्कार तितकेच दृढ आहेत. आशू, खरंच तुझं कौतुक आहे. शिवा जशी आहे तसं तू तिला मान्य केलंय. तिचं वेगळंपण हाच तिचा सर्वात मोठा गुण आहे. तेव्हा देवळात सर्वात मोठी अडचण निर्माण झाली असती, पण साक्षात महादेवानेच तुला इथं पाठवलं आहे. आता अभिषेक आणि प्राण प्रतिष्ठा तूच कर. तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होतो. तेव्हा शिवा बोलते, अहो नको, इथे बाकीचे पण लोक आहेत. तर गुरुजी बोलतात, पण शिवा, तुझ्यासारखी तूच आहेस. तेव्हा तू आणि आशुतोष मिळून प्राण प्रतिष्ठा करा. तेव्हा तिथली एक बाई बोलते, शिवा, आता नाही म्हणू नको. तुझ्या नवऱ्याने आमच्या डोळ्यात चांगलंच अंजन घातलंय. तो आणि पूजेचा मान सुद्धा तुझाच आहे. तेव्हा गुरुजी बोलतात, शिवा, महादेवाची पण हीच इच्छा आहे. तेव्हा आशू आणि शिवा पूजेला बसतात. त्या दिवशी शिवा परत तयार होत असते. आरशासमोर उभं राहून आशू तिथे येतो आणि शिवाकडे उभं राहून बघतच असतो. शिवा बोलते, आशू, तुला आवरायचं नाहीये का? तेव्हा आशू बोलतो, नाही. का ग? शिवा बोलते, अरे उशीर होईल ना. तेव्हा आशू बोलतो, हो दे ना उशीर, तुला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा शिवा बोलते, असं काय बोलतोय तू माझ्याशी? तेव्हा आशू बोलतो, तुला एवढंही कळत नाही का? तेव्हा शिवा बोलते, नाही कळते. तेव्हा आशू तिचा हात हातात घेतो आणि बोलतो, फारच सुंदर दिसते तू. तेव्हा आशू बोलतो, मला तुझ्याशी भांडायचंय. शिवा बोलते, का, उगाच? आशू बोलतो, नाही, उगाच नाही, तू खूप सुंदर दिसतेस ना आज, म्हणून मला तुझ्याशी भांडायचंय. शिवाला आशू गॅरेजवर बोलतो ते आठवतं की आपलं जर रोज असं भांडण होण्यामुळे असं होणार असेल तर मला रोज तुझ्याशी भांडायचंय. तेव्हा शिवा लाजते. तेव्हा आशू बोलतो, लाजायला काय झालं? शिवा बोलते, आशू, कुणीतरी येईल. आशू बोलतो, येऊ दे ना, माझीच बायको आहे. अरे सीताई किचनमध्ये असते, तेवढ्या तिथे शिवा येते. शिवा बोलण्याचा प्रयत्न करते, पण सीताई लक्षही देत नसते. शिवा बोलते, उपमा करायचा असेल ना तर मी कांदा चिरते. तेव्हा सीताई बोलते, शिरा करायचा आहे. शिवा बोलते, भाजीला लागेल ना फोडणीला कांदा, तर मी कांदा चिरते. शिवा कांदा कापत असते, आवाज होत असतो. तेव्हा शिवा बोलते, नाही नाही, मी हळूहळू करते, तुम्हाला त्रास देणार नाही. आणि तुम्हाला जसं किचन हवं असतं ना, एकदम तसं ठेवीन. हे बघा, मी हळू चिरते. सीता बोलते, तू खुश असशील ना, घरात आलीस ना आत्ता परत? शिवा बोलते, त्यापेक्षा जास्त खुश ना मी तुम्हाला आणि आशूला एकत्र बघून आहे. तुम्हाला सांगू का सीताई, आम्ही तिथे होतो ना, आशू काही बोलला नाही, पण मला माहिती त्याला तुमची आठवण खूप येत होती. सीता बोलते, मुलं फार दिवस लांब राहू शकत नाहीत आईच्या. शिवा बोलते, खरं आहे. सीता बोलते, तू आशूला आवडतेस हे मी मान्य केलंय. त्याच्या आयुष्यातलं तुझं स्थानही मला कळलंय, म्हणून तू ह्या घरात आहेस. पण त्याच्या आयुष्यातलं स्थान हे माझ्याही आयुष्यात असेल हे मला माहीत नाही. तेव्हा शिवा बोलते, सीताई, मला तुमचं मत माहिती आहे, पण तुम्ही हे विसरलात का मी तुम्हाला प्रपोज केलं होतं? तेव्हा सीता बोलते, हां, काय बोलतीयस तू? शिवा परत आगाऊपणा करते, तुम्ही इकडे या. शिवा शिरा करायला घेते आणि बोलते, अहो तुम्हाला आठवत नाही का? अहो सासू सुनेचं नातं हे असंच असतं. भांडणं, राग, रुसवे, फुगवे हे सगळं असणार आहे आपल्यात. बघा, तुमच्या मनात मी असते की नाही? सतत असते, मला माहिती आहे ना. तुम्ही नेहमी विचार करत असतात ना, शिवा असं का बोलली, हिचं नेमकं काय चाललंय, हे असं का करते, सतत तुमच्या डोक्यात असतं. म्हणजे मी तुमच्या मनात केवढी आहे मला माहिती. हे सगळं ना काळजीपोटी आहे. तुमच्या मनात मी कायम असणार आहे हो. तेव्हा शिवाचं थोडं आगाऊपणा वागण्याचं सीताईला थोडं हसत येत असतं, पण सीताई हसायला येत असतं, पण सीताई दाखवत नाही. शिवा चमच्यात शिरा घेते आणि सीताईला बोलते, हे घ्या. पटकन ती थोडं फुंक मारते, थंडा करते आणि सीताईच्या तोंडात घालते आणि बोलते, हे घ्या.
सीता खाते तेव्हा शिवा बोलते झालाय का बरोबर. तेव्हा सीता बोलते मान हलवते की हो. इकडे गॅरेजमध्ये चंदन दिव्या गॅरेज साफ करत असतात. पाना गँग पण बघत असते. तेव्हा अप्पर बोलतो आपण गॅरेज साफ केलं असतं ना, उगाच कशाला चंदनला त्रास. बॅटरी बोलतो मला एक कळत नाही ही एवढी साफसफाई करायला कशी काय तयार झाली रे. स्टेपनी बोलतो काही म्हण माणूस ग्रेट आहे. तेव्हा डिप्पर बोलतो टॅलेंटेड तर आहे रे आपला चंदन. दिव्याताईचं काय इतक्या वर्ष गॅरेजचं तोंड पण नाही बघितलं ना, आता कामं करतीये. सायलेन्सर बोलतो पण मला नाही वाटत तिला झेपेल एवढं. तर ते सगळे हसायला लागतात. दिव्या बोलते हसायला काय झालंय तुम्हाला. सायलेन्सर बोलतो ते जोक बघितला आम्ही. तेव्हा अप्पर बोलतो म्हणजे जोक झाला आम्ही हसलो. दिव्या बोलते कामं करा ना त्यापेक्षा. चंदन बोलतो ए दिव्या काय टाइमपास करते इकडे, अगं भरपूर कामं पडली, चल उचल सगळं तिकडचं तो केअर काढ. चाक आहे ना ते चाक असं वरती इथे उचलून ठेव, कळलं. तेव्हा दिव्या बोलते कोण मी. तेव्हा चंदन बोलतो हो अगं आपल्या संसाराचं चाक समज, चल उचल पटकन, मी तुला झाडू आणून देतो, चल बघ जास्त वेळ नाही आपल्याकडे, घे झाडू, चला खूप काम आहेत बाबा, टाइमपास नकोय. तेव्हा पाना गँग पण दिव्याकडनं झाडू मारून घेत असतात. चंदन दिव्याकडनं सगळी साफसफाई करून घेतो. दिव्या थोडीशी रिलॅक्स होते. तेवढ्यात चंदन येतो. काय दिव्या थकली. दिव्या बोलते नाही मज्जा येते, मला खूप मज्जा येते. नवीन वस्तू उचला, केर काढा, इतरांनी मांडलेला संसार उचला, किती विविधता आहे ना या कामात. चंदन बोलतो हो ना आहे ना, काळजी नको करू तू, अशी कामं करायची संधी मी तुला परत देणार आहे, डोंट वरी. दिव्या जायला निघते तेव्हा चंदन बोलतो ए थांब कुठे चालली, मला तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा चंदन बोलतो एक मिनिट तुम्ही सगळे पण या, मला तुमच्याशी पण बोलायचंय या. चंदन पाना गँगला बोलतो काही टेन्शनचं काम नाही, मी तुम्हाला हे सांगणार होतो की आजपासून या गॅरेजची सगळी जबाबदारी मी घेणार आहे. म्हणजे मी पण तुमच्यासारखा एम्प्लॉईच आहे, पण शिवाला इथे रोज येणं जमणार नाही ना, तिने काही वेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या माझ्यावर दिल्या. तसं बोलणं झालंय माझं तिच्यासोबत, तर फक्त केअर टेकर म्हणून मी तुमच्याबरोबर राहील, चालेल ना. टेपनी बोलतो अरे भाई विषय आहे का. ते बोलतात अरे भाई आम्ही तुला ओळखतो रे, मेहनती पोरगा आहेस तू, टॅलेंटेड तर आहेच, एवढा नाही पण आहे. बॅटरी बोलतो आमच्या सगळ्यांचा विश्वास तुझ्यावर तेवढाच आहे बरं का, तू टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा चंदन बोलतो बास मग आता सगळे मिळून आपण हे गॅरेज मस्त चालवू. तेव्हा चंदन दिव्याला बोलतो हस जरा हस. चंदन बोलतो चला कामाला लागू परत. इकडे डायनिंग वर लक्ष्मण येतो बोलतो अरे वा शिरा काय आज. उर्मिला बोलते आपला आशू आलाय ना घरात, आता सगळं त्याच्या आवडीचं. तेव्हा लक्ष्मण बोलतो अच्छा मी काय म्हणतो, मी पण जरा घर सोडून 2 दिवस कुठेतरी जाऊन येतो. तेव्हा सीता हसते अहो काय लक्ष्मण भाऊजी तुम्ही सांगा की तुम्हाला काय आवडतं ते करू की. आशू येतो तेव्हा उर्मिला बोलते घे ताई आला तुझा लाडोबा. आशू बोलतो अरे वा शिरा. तेव्हा उर्मिला बोलते आवडतो ना तुला. तेव्हा आशू बोलतो भयंकर. उर्मिला बोलते मग आता खा आणि खाऊन सांग कसा झालाय. आशू एक घास खातो आणि बोलतो कमाल. आशू बोलतो आई फार मस्त झालाय ग, हेच मी मिस केलं माहितीये तुझ्या हातचं खाणं. तेव्हा सीता बोलते मी पण तुला खूप मिस केलं. तेव्हा आशू बोलतो खरंच कमाल झालाय शिरा. तेव्हा सीता बोलते शिरा मी नाही केलाय, सीता बोलते शिवाने केलाय. सगळे बघतात. आशू बोलतो शिवा तू केलायस हा शिरा. शिवा बोलते हा पण पद्धत सीताईचीच आहे. तेव्हा आशू बोलतो खरंच एकदम कमाल आहे, म्हणजे सेम आईसारखा झालाय हा, असं जमतं यार तुला. लक्ष्मण काका काहीतरी खुणवतात तेव्हा ते बोलतात आशू मस्त झालाय ना शिरा. आशू बोलतो हो कमाल. लक्ष्मण बोलतो बरं तू कंपनी परत कधी जॉईन करणार आहेस. आशू थोडा शांत बसतो आणि बोलतो मी विचार नाही केला अजून. आशू बोलतो की मी कंपनीत जॉईन झालो तेव्हा मी कोणीच नव्हतो, मी देसाई ऑटोमोबाईलच्या नावाने नाही जॉईन झालो, त्यांनी मला चान्स दिला, ऑपॉर्च्युनिटीज दिल्या, प्रेझेंटेशन करायला दिलं, त्यांना असं अचानक सोडून देणं मला बरोबर वाटत नाही. सीता बोलते अरे पण आपली कंपनी असताना असं कुठेतरी जॉब करणं. भाऊ बोलतात ठीक आहे तू तिकडे जॉईन केलं, पण असं असेल तर आपण त्यांच्याबरोबर काहीतरी कोलॅबोरेशन करू शकतो, सुरू करूयात ना. बोलतो भाऊ मी तिथे काम करतोय, मला खूप शिकायला भेटते, मी त्यांच्यासाठी एक मोठं काहीतरी डील घेऊन जातो, त्यांच्यासाठी काहीतरी मोठं करतो आणि मग ती कंपनी सोडतो. तेव्हा भाऊ बोलतात ठीक आहे आशू तुला जे योग्य वाटतंय तसं कर. संपदा बोलते चला बाय बाय गाईज निघते. लक्ष्मी बोलतो कुठे चाललीस. तेव्हा संपदा बोलते माझ्या मैत्रिणीला भेटायला. तेव्हा उर्मिला बोलते काहीतरी खाऊन जा ना. संपदा बोलते नको आई तिकडे खायला पण आहे आणि मला खूप लेट होतोय. तेव्हा संपदा बोलते आई तिचा बर्थडे तर मी आता निघते, बाय करून संपदा निघते. उर्मिला बोलते परीक्षा संपली ना तेव्हापासून या पोरीच्या पायाला भिंगरी लागली. भाऊ बोलतो सीता एक चमचा टेस्ट देते. तेव्हा सीता बोलते देते फक्त 1 चमचा. तेव्हा भाऊ शिरा खाताना बोलतात वा शिवा सेम सीताई सारखं वा. इथेच आजचा एपिसोड संपतो.